नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंपॅरिझन ऑफ रँक्स या टॉपिकवर एमपीएससी मध्ये एमपीएससी प्री एक्झाम असेल, त्यानंतर पीएसआय एसटी असिस्टंट म्हणजेच कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, त्यानंतर कंबाईंड ग्रुप सी गट क च्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा याच्यामध्ये कंपॅरिझन ऑफ रँक या टॉपिकवर जे जे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. त्यासाठी एक बेसिक प्रश्न आले आपण बघतोय आणि त्यानंतर वेगवेगळ्या एक्झाम मध्ये आलेले जे जे क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा आता क्वेश्चन आहे तुमचा, जर ए हॅश बी म्हणजे ए हा बी पेक्षा लहान नाही अशा काही वाक्यरचना तुमच्या समोर दिल्या, तर एक एक वाक्य आपल्याला काय सांगते आपण बघू. ए हॅश बी म्हणजे काय, ए हा बी पेक्षा लहान नाही. मग मित्रांनो, जर ए हा बी पेक्षा लहान नाही म्हटल्यावर दोन गोष्टी इथं डोक्यात आल्या पाहिजे आपल्या. तर एकतर तो बी पेक्षा मोठा पाहिजे, नाहीतर बी सारखा पाहिजे. म्हणजे इथं काय बघा, ए हा बी पेक्षा लहान नाही म्हणजे एक तर तो मोठा आहे किंवा सारखा आहे कोणाशी, बी सोबत. त्यानंतर ए ऍट द रेट बी, ए हा बी पेक्षा मोठा नाही. मग मला सांगा, मोठा नाही म्हटल्यावर तो काय असेल, एक तर लहान असेल नाही तर समान असेल. म्हणजे ए हा बी पेक्षा लहान असेल किंवा समान असेल. मित्रांनो तिसरं वाक्य बघा, ए डॉलर बी, ए हा बी पेक्षा लहान नाही मोठा नाही. मग तर लक्षात घ्या, ए हा बी पेक्षा लहान पण नाही, ए हा बी पेक्षा मोठा पण नाही म्हणजे इक्वल. ए हा बी पेक्षा लहान नाही मोठा नाही म्हणजे काय, इक्वल. ए इक्वल बी. ए स्टार बी म्हणजे काय, ए हा बी पेक्षा लहान नाही समान नाही. मग मित्रांनो, ए हा बी पेक्षा लहान पण नाहीये समान पण नाही म्हणजे निश्चित काय, मोठा. ए हा लहान नाही समान नाही म्हणजे निश्चित तो मोठा आहे. ए पर्सेंटेज बी, ए हा बी पेक्षा मोठा नाही समान नाही. मग मित्रांनो, जर ए हा बी पेक्षा मोठा नाही समान नाही म्हणजे निश्चित तो काय, लहान आहे. ए हा लहान आहे कशापेक्षा, बी पेक्षा. बघा, याला आपण डिकोड करून घेतलं. जी कोडिंग लँग्वेज दिली होती त्याला आपण काय करून घेतलं, डिकोड करून घेतलं. आता बघा मित्रांनो, इथं जे विधान दिलेलं आहे ते स्ट्रेट विधान आपल्याला बनवायचं. पी, मला सांगा मित्रांनो, इथं जे पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज साठी काय वापरतो आपण, वापरतो लेस दॅन आहे. इथं पर्सेंटेज साठी काय दिलंय, लेस दॅन काय आलं, क्यू. त्यानंतर क्यू नंतर काय आलं मित्रांनो, डॉलर. डॉलर साठी आपण काय घेतलेलं आहे, इक्वल टू आर. त्यानंतर आर ऍट द रेट आहे. ऍट द रेट साठी काय बघा, लेस दॅन इक्वल टू काय आहे, यस. ठीक मित्रांनो, बघा विधान जे सेपरेट तीन विधान आपल्याला दिले होते त्याला आपण एका विधानामध्ये कन्व्हर्ट करून घेतलं. पुढे आता बघा, पहिलं ऑप्शन यस. स्टार मित्रांनो, स्टारचा मिनिंग काय होतोय बघा, ग्रेटर दॅन काय, पी. मग मला सांगा, या विधानावरून याला जज करायचं आपल्याला. मग जर तुम्ही बघितलं यस आणि पी, यस इकडे दिलेल्या विधानामध्ये, यस इकडे दिलेल्या विधानामध्ये पी इकडे, त्याच्यानुसार आपण बघतोय. आता पी नंतर चिन्ह कोणतं आहे, लेस दॅन. त्याच्यानंतर इक्वल टू आहे आणि लेस दॅन इक्वल टू म्हणजे तिन्ही चिन्ह उपलब्ध आहे. आणि आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये या गोष्टी बघितलेल्या आहेत की या तीन चिन्हामध्ये महत्व या चिन्हाला असताना याचं तोंड कोणाकडे, यस कडे. तोंड कोणाकडे, यस कडे. तोंड यस कडे आहे का, उघडं तोंड जे या चिन्हाचं जे उघडं तोंड आहे ते कुठे आहे, यस कडे. मग उघडं तोंड या चिन्हाचं यस कडे आहे का, आहे. करेक्ट आहे. क्लिअर. यस हा मोठा आहे कोणापेक्षा, पी पेक्षा. यस हा मोठा आहे कोणापेक्षा, पी पेक्षा. विधानामध्ये ते स्पष्ट झालं, जे विधानामध्ये ते अनुमानामध्ये पण स्पष्टपणे आलेलं आहे. आता बघा, यस हॅशचा मिनिंग काय मित्रांनो, ग्रेटर दॅन इक्वल टू, यस ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू. आता विधानानुसार जर तुम्ही बघितलं तर यस इकडे आहे, यस या साईडला आणि क्यू या साईडला. आणि यस आणि क्यू यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक इक्वल साईड आहे आणि एक आहे लेस दॅन इक्वल टू. याच्यात महत्वाचं कोणतं आहे, लेस दॅन इक्वल टू. मग इथं साईन लेस दॅन इक्वल टू याच्यात ओपनिंग फेस कोणाकडे, यस कडे. ओपनिंग फेस यस कडे आहे, हे काय, करेक्ट. क्लिअर. मित्रांनो, पीएसआय एसटी असिस्टंट पूर्व परीक्षा 2017 मध्ये आलेला क्वेश्चन. पी कॉपीराइट सिम्बॉल क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान नाही. मग त्या सरळ कळतं, जर पी हा क्यू पेक्षा लहान नाही, मग पी हा क्यू पेक्षा लहान नाही म्हणजे पी एकतर मोठा पाहिजे नाही तर इक्वल पाहिजे क्यूच्या. पी हा क्यू पेक्षा लहान नाही म्हणजे पी एकतर मोठा आहे किंवा इक्वल. पी स्टार क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही लहान नाही. पी हा क्यू पेक्षा मोठा पण नाहीये आणि लहान पण नाही म्हणजे पी हा क्यूच्या इक्वल आहे.
पी मोठा पण नाही म्हणजे पी लहान पण नाही म्हणजे पी कसा आहे समान. तर पी ऍट द रेट क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही एवढा नाही, एवढा म्हणजे समान. पी हा क्यू पेक्षा मोठा नाही, समान नाही म्हणजे कसा आहे लहान. पी हा लहान आहे क्यू पेक्षा. पुढे पी डॉलर क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. मोठा नाही म्हणजे अर्थ काय होता, जर पी हा क्यू पेक्षा मोठा नाही, मोठा आहे म्हणजे एकतर लहान पाहिजे नाहीतर समान पाहिजे. पी हा लहान असेल किंवा समान असेल कोणाशी, क्यूशी. पुढे पी हॅश क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान समान नाही. मग मित्रांनो पी हा क्यू पेक्षा लहान पण नाही समान पण नाही म्हणजे काय, मोठा आहे. पी हा मोठा आहे क्यू पेक्षा. म्हणजे सरळ सरळ मित्रांनो या सिंबल साठी, कॉपीराइट साठी वापरला जाणार ग्रेटर दॅन इक्वल टू, स्टार साठी वापरला जाणार इक्वल टू, ऍट द रेट साठी वापरला जाणार लेस दॅन, डॉलर साठी वापरला जाणार लेस दॅन इक्वल टू, हॅश साठी वापरला जाणार ग्रेटर दॅन. एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता विधानाकडे येऊ. सगळ्यात पहिलं महत्वाचं तुम्हाला माहिती सांगितलं, विधान जे आहे विधान एक कॉन्कर करायचं आपल्याला, त्याचं कॉन्क्रीट करून टाकायचं. एक वेगवेगळ्या 3 विधानं दिलेले त्याला एकाच सिंगल विधानामध्ये कन्वर्ट करून टाकायचं. बघा आता काय करायचं. सगळ्यात पहिले एच, एच नंतर काय दिलं स्टार, स्टारचा मिनिंग प्रश्नामध्ये आहे इक्वल टू, एच इक्वल टू एम, एम नंतर ऍट द रेट आहे. बघा ऍट द रेट, ऍट द रेटचा मिनिंग काय, लेस दॅन, ऍट द रेटचा मिनिंग आहे प्रश्नामध्ये लेस दॅन एम, लेस दॅन टी. टी नंतर आले डॉलर, डॉलरचा मिनिंग प्रश्नामध्ये होतोय मित्रांनो लेस दॅन ऑर इक्वल टू. नंतर काय आले, झालं तुमचं स्टेटमेंट कॉन्कर झालं. तिन्ही स्टेटमेंट एका मोठ्या स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट झाले. आता तिन्ही स्टेटमेंट मोठ्या स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर आता अनुमानाकडे यायचे. पहिला अनुमान काय तुमचं के, हॅश, हॅशचा मिनिंग काय बघा, हॅशचा मिनिंग आहे ग्रेटर दॅन, के ग्रेटर दॅन एम आहे का हे आपल्याला चेक करायचंय. जर मित्रांनो तुम्ही के आणि एम मध्ये बघितलं, के आणि एम यांच्यामध्ये एक हे चिन्ह आणि हे चिन्ह, आपण महत्व देणार या चिन्हाला. या चिन्हाचं तोंड कोणाकडे, के कडे. एवढंच बघायचं तुम्हाला या चिन्हाचं तोंड के कडे आहे का, बरोबर ना. के मध्ये आणि एम मध्ये आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये शिकलेलो आहोत मित्रांनो कोणत्या चिन्हाला महत्व द्यायचंय. जे लोक डायरेक्ट या व्हिडिओवर आलेले असतील त्या लोकांनी निश्चित पार्ट 1 आणि पार्ट 2 बघून घ्या, जेणेकरून या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. लक्षात घ्या 2 चिन्ह आपल्याकडे आहेत, एक आहे लेस दॅन, एक आहे लेस दॅन इक्वल टू. पण या दोन्ही चिन्हापैकी महत्व आपण देणार कशाला, लेस दॅनला. आणि ह्या चिन्हाचं जे ओपनिंग चेहरा आहे, कम्पेअर आपण या दोघांमध्ये करतोय. ओपनिंग चेहरा कोणाकडे, के कडे. फक्त प्रश्नामध्ये दिलेल्या अनुमानामध्ये चेक करायचंय ओपनिंग फेस के कडे आहे का. ओपनिंग फेस के कडे आहे म्हणजे हे अनुमान करेक्ट आहे. हे अनुमान काय करेक्ट. सेकंड ऑप्शन टी हॅश एच, पुन्हा हॅशचा मिनिंग ग्रेटर दॅन, टी ग्रेटर दॅन एच. आता पुन्हा बघितलं मित्रांनो तुम्ही टी आणि एच मध्ये बघा, टी आणि एच यांच्यामध्ये हे 2 चिन्ह, यालाच महत्व आहे बरोबर आहे, याला महत्व. आणि याचं तोड कोणाकडे, टी कडे. कारण कम्पॅरिझन आपण टी आणि एच मध्येच करतोय. याचं ओपनिंग फेस आहे टी कडे, तिथं ओपनिंग फेस टी कडे आहे बघा, ओपनिंग फेस टी कडे आहे. आन्सर करेक्ट आहे. एच ऍट द रेट के, बघा एच ऍट द रेटचा मिनिंग बघून घ्या. ऍट द रेट म्हणजे लेस दॅन, एच लेस दॅन के, एच लेस दॅन के. आता बघा एच आणि के, एच आणि के या दोघांचं तुम्ही निरीक्षण केलं तर यांच्यामध्ये हे तिन्ही पण साइन आहे. आणि हे तिन्ही साइन असल्यावर महत्व आपण कोणाला देणार, यालाच देणार. आणि लक्षात घ्या याचं ओपनिंग फेस कोणाकडे, के कडे. कारण इथं आता ज्यावेळेस तुम्ही एच आणि के मध्ये कंपॅरिझन करता बाकीच्या अक्षरांकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त ते दोघं जण आणि बाकीचे चिन्ह. चिन्हामध्ये एच आणि के आहे, हे दोघं जण आहेत. चिन्ह 3 आहेत आणि 3 चिन्हाचं महत्व आपण या चिन्हाला देतो. आणि याचा ओपनिंग फेस के कडे आहे, इथं पण ओपनिंग फेस के कडे आहे का बघू. याचा ओपनिंग फेस इथं पण के कडे आहे. तिन्हीही बरोबर आहे, तिन्हीही बरोबर आहे. त्याच्या खाली बघा पुन्हा त्याच्या खाली सब ऑप्शन येतील तुमचे, क्लिअर. तर त्यातल्या निवडून घ्यायचं तिन्हीही. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, क्वेश्चन आहे एएसओ मेन्स एक्झाम 2012 मधला. बघा ए ऍट द रेट बी म्हणजे ए हा बी पेक्षा लहान नाही. मग मित्रांनो जर ए हा बी पेक्षा लहान नाही, मग लहान नाही म्हणजे ए कसा पाहिजे, एकतर मोठा पाहिजे नाही तर इक्वल पाहिजे बीच्या. सेकंड ए कॉपीराइट सिंबल बी, ए हा बी पेक्षा मोठा नाही लहान नाही. मग ए हा बी पेक्षा मोठा पण नाही लहान पण नाही म्हणजे ए हा कसा आहे, बीच्या इक्वल आहे. ए डॉलर साइन बी, ए डॉलर साइन बी इथे काय पाहिजे, ए बी
बी पेक्षा लहान एवढा नाही, ए हा बी पेक्षा लहान नाही, समान नाही. मग मित्रांनो मला सांगा, जर ए हा बी पेक्षा लहान पण नाहीये, समान पण नाही, म्हणजे काय, मोठा आहे. ए हा काय आहे, बी पेक्षा मोठा आहे. पुढे ए पर्सेंटेज बी, ए हा बी पेक्षा मोठा नाही. मग ए हा बी पेक्षा मोठा नाही म्हणजे एक तर लहान पाहिजे नाही तर समान पाहिजे. ए हा लहान पाहिजे नाही तर समान पाहिजे. नेक्स्ट ए हॅश बी, ए हा बी पेक्षा लहान नाही, समान नाही, लहान नाही समान नाही म्हणजे मोठा आहे. बघा काही लोक लगेच याला जज करतात की सर दोन साइन सारखे आले, दोन साइन सारखे आले म्हणजे हे प्रश्न चुकीचा आहे. नव्हे, हा प्रश्न चुकीचा नाही, इथं साइन सारखे येऊ शकतात. बघा आता विधान आपल्या समोर मित्रांनो, एक विधान 4 वेगवेगळ्या पार्ट मध्ये या विधानाला स्टेटमेंटला डिवाइड केलेलं आहे. याला आपल्याला एकत्रित आणायचे. जे मला सांगा मित्रांनो, हॅशचा मीनिंग इथं काय आहे, ग्रेटर दॅन. जे ग्रेटर दॅन एच. एच कॉपीराइट टी, कॉपीराइटचा मीनिंग प्रश्नामध्ये आहे इक्वल टू एच इक्वल टू टी. त्यानंतर टी नंतर डॉलर आहे, डॉलरचा मीनिंग आहे ग्रेटर दॅन टी ग्रेटर दॅन आर. आर नंतर आहे पर्सेंटेज, पर्सेंटेज साठी मित्रांनो वापरले लेस दॅन इक्वल टू एफ, लेस दॅन इक्वल टू एफ. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर आरच्या इकडचे सिंबल इकडं फेसिंग करून आहेत आणि आरच्या इकडचा जो एक सिंबल आहे एफ आणि हे सिंबल लेस दॅन इक्वल टू इकडं फेस करून आहे. म्हणजे इकडचे सिंबल इकडं फेस करून, तिकडचे सिंबल तिकडं फेस करून. इथं आर काय झाला, मेडिएटर झाला. आर काय झाला तुमचा, मेडिएटर झाला. आर मेडिएटर झाला. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला माहितीये की मेडिएटर जो असतो त्याचं इकडं पण जमतं, मेडिएटरचं इकडं पण जमतं, पण इकडच्यांचं इकडच्यांचं मात्र जमत नसतं. मग लक्षात घ्या, ऑप्शन मध्ये बघायचं पहिलं ऑप्शन जे हॅश आर आणि जे आणि आर यांचं जमल, कारण मेडिएटरचं इकडे जमत असतं म्हणजे इथे एवढंच बघायचं. आता हॅशचा मिनिंग काय लिहितोय, जे हॅश, हॅशचा मिनिंग आहे ग्रेटर दॅन. जे ग्रेटर दॅन आर होऊ शकतं का? जर तुम्ही चेक केलं मित्रांनो, जे आणि आर यांच्यामध्ये ग्रेटर दॅनचं साइन आहे आणि त्या साइनलाच पहिलं महत्व असतं. आणि ग्रेटर दॅनचा जो चेहरा आहे, ओपनिंग फेस कुणाकडे, जे कडे. ओपनिंग फेस जर जे कडे असेल तर ते करेक्ट आहे. ओपनिंग फेस जे कडे आहे करेक्ट. बघा लक्षात घ्या मित्रांनो, जे आणि आर यांच्यामध्ये हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे ग्रेटरचं, याला महत्व असतं. याचं पण तोंड जर बघितलं जे कडे, याचाही तोंड कोणाकडे, जे कडे. जे कडे चेहरा करेक्ट. त्यानंतर आर ग्रेटर दॅन एफ. जर मित्रांनो तुम्ही बघितलं आर आणि एफ यांचं जर कंपॅरिझन तुम्ही करत असाल तर मित्रांनो यांच्यामध्ये एकच चिन्ह आहे आणि ते पण कोणतं, लेस दॅन इक्वल टू. आर हा एकतर छोटा असेल किंवा इक्वल असेल, मग आर मोठा पॉसिबल आहे का, रॉंग. नंबर 3 जे हॅश टी. जे हॅशचा पुन्हा मीनिंग ग्रेटर दॅन टी, पण इथं जर बघितलं मित्रांनो तुम्ही जे आणि टी, बघा आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, जे आणि टी यांच्यामध्ये हे चिन्ह महत्वाचं. याच्यामध्ये या चिन्हाचं उघडं तोड कोणाकडे, जे कडे. चिन्हाचं उघडं तोड जे कडे आहे का, आहे करेक्ट. नंबर 3 करेक्ट. म्हणजे याच्यामध्ये 1 आणि 3 करेक्ट आहे, 2 रॉंग आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2018 मधला. बघा पुन्हा एकदा त्याच कोडिंग लँग्वेज मध्ये दिलेला आहे, तर आपल्याला त्याला डिकोड करायचं. डिकोड करून पुन्हा दिलेल्या विधानाचं एक मोठं विधान बनवायचं. दिलेल्या विधानावरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणतं योग्य हे ओळखायचं. काही अवघड नाही. बघा ए बी, ए हा बी पेक्षा लहान नाही, पटकन आलं पाहिजे. ए हा बी पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजे एक तर मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे, बरोबर आहे. ए हा बी पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजे मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. ए हॅश बी, ए हा बी पेक्षा लहान नाही, समान नाही. बघा लहान नाही समान नाही म्हणजे काय, मोठा. ए हा मोठा आहे बी पेक्षा. पुढे ए कॉपीराइट सिंबल बी, ए हा बी पेक्षा लहान नाही, मोठा नाही. ए हा बी पेक्षा लहान पण नाहीये, मोठा पण नाही म्हणजे समान पाहिजे. ए कसा आहे, समान आहे बी च्या. पुढे ए पर्सेंटेज बी, ए हा बी पेक्षा मोठा नाही. आता मला सांगा, मोठा नाही म्हणल्यावर एक तर लहान असेल नाही तर सारखा असेल. मग ए हा लहान असायला पाहिजे नाही तर सारखा असायला पाहिजे, कोणाच्या, बी च्या. पुढे ए हा सिंबल आहे बी, मग ए हा बी पेक्षा मोठा नाही, समान नाही. मग मला सांगा, मोठा नाही समान नाही, मोठा पण नाहीये समान पण नाही म्हणजे काय, लहान आहे. ए हा लहान आहे बी पेक्षा. क्लिअर. आता बघा मित्रांनो, विधान दिलेलं आहे तुम्हाला जे हॅश एच, जे
हॅशचा मिनिंग प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितला तर काय, ग्रेटर दॅन एच. एच कॉपीराइटचा मिनिंग काय, इक्वल टू टी. पुन्हा टी सिंबल आर, या सिंबल साठी काय आहे, लेस दॅन. मग टी लेस दॅन आर. आर पर्सेंटेज, या पर्सेंटेज साठी मित्रांनो दिलेले लेस दॅन इक्वल टू एफ. जर तुम्ही चेक केलं मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल बघा. आता या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण निष्कर्ष करायचो. निष्कर्ष बघा सगळ्यात पहिले, जे हॅश आर, हॅशचा मिनिंग जर तुम्ही घेतला तर हॅशचा मिनिंग प्रश्नामध्ये काय, जे ग्रेटर दॅन आर. आता जे आणि आर बघायचं कुठे आहे, जे इथं, आर इथं. मग जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर जे आणि आर, आता इथं एच आणि टी हे इक्वल आहेत. सगळ्यांनी जर नीट लक्षात दिलं, एच आणि टी हे इक्वल आहेत म्हणजे दोघंही बॉर्डर सारखं काम करणार. एच आणि टी इक्वल आहे, यांच्या इकडे आणि यांच्या इकडे, इकडे फेस चेंज आहे, इकडे फेस चेंज आहे, हे बॉर्डर सारखं काम करणार. म्हणजे सरळ सरळ जे आणि आर चं जमतं का, जे आणि आर चं करेक्शन कुठल्याच प्रकारचं जमत नाही. आर हॅश एफ आर. आता मित्रांनो हॅशचा मिनिंग काय, पुन्हा ग्रेटर दॅन एफ. मग पुन्हा जर बघितलं आर आणि एफ यांच्यात कंपॅरिझन केलं मित्रांनो, मला सांगा आर आणि एफ मध्ये ऑलरेडी हे चिन्ह आहे लेस दॅन इक्वल टू. आर हा लहान आहे, मग मोठा कसा चालवं, नाही जमत. जे हॅश टी, जे हॅशचा मिनिंग पुन्हा काय, ग्रेटर दॅन टी. मग जर तुम्ही बघितलं हा जे टी, ठीक आहे, याचं या दोघांचं एक कनेक्शन इकडे जमू शकतं. आणि मला सांगा टी पेक्षा इथं मोठाच आहे ना, जे मोठा आहे कोणापेक्षा, टी पेक्षा. जे मोठा आहे टी पेक्षा, ओपनिंग फेस जे कडे. क्लिअर तिन्ही. मित्रांनो प्रश्न आहे तुमचा आता, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 मधला. लक्षात घ्या आता, पी डेल क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान नाही. मग मित्रांनो पी हा क्यू पेक्षा लहान नाही, मग लहान नाही म्हणजे एकतर तो मोठा पाहिजे नाही तर समान पाहिजे. म्हणजे इथे काय, पी हा एकतर मोठा आहे किंवा समान आहे कोणाच्या, क्यूच्या. पी स्टार क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. मग मित्रांनो मोठा नाही म्हणजे काय, मग मोठा नाही म्हणजे एकतर लहान असेल किंवा समान असेल. मग पी हा एकतर लहान असेल किंवा समान असेल क्यूच्या. पी पर्सेंटेज क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा समान नाही, मोठा पण नाही समान पण नाही, म्हणजे निश्चित तो काय लहान आहे. पी हा लहान आहे क्यू पेक्षा. पी डॉलर क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान नाही समान नाही, लहान पण नाही समान पण नाही म्हणजे काय मोठा. पी हा मोठा आहे क्यू पेक्षा. पी @ क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही लहान नाही. पी मोठा पण नाही, पी लहान पण नाही म्हणजे पी कसा आहे, क्यूच्या समान आहे. बघा या लँग्वेजला आपण त्याच्यामध्ये सिम्बॉल्स मध्ये रिकॉर्ड केलं. आता बस याच्यामध्ये टाकूया सिम्बॉल बी पर्सेंटेज एन. पर्सेंटेज साठी काय आलं, लेस दॅन एन. एन डेल एफ, डेल साठी सिम्बॉल काय आलाय, ग्रेटर दॅन इक्वल टू एफ. एफ स्टार एच, एफ स्टार, स्टार साठी काय बघा, लेस दॅन इक्वल टू एच, लेस दॅन इक्वल टू एच. आता मित्रांनो इथं जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर इथं सगळेच बाउंड्री निर्माण करताय, कारण यांच्या अलीकडे या सिम्बॉलचं फेस इकडे आहे, या सिम्बॉलचं फेस इकडे, म्हणजे इथं एल सुद्धा एक बाउंड्री म्हणून ऍक्ट करतो. त्यानंतर इथं जर बघितलं या सिम्बॉलचं चेहरा इकडे आणि या सिम्बॉलचं चेहरा इकडे, म्हणजे एफ सुद्धा इथं बाउंड्री म्हणून ऍक्ट करतो. म्हणजे सरळ 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 इथे काय, बी आणि एफ यांचं जर कोणतं कॉम्बिनेशन असेल तर ते जमणार नाही. एन आणि एच यांचं कोणतं कॉम्बिनेशन असेल तर ते जमणार नाही. फक्त यांच्यात कोणतं अपवाद जमतो. अपवाद काय जमल, एन इक्वल टू एच असेल तर तेवढं मात्र जमू शकतं, अन्यथा जमणार नाही. इथं हा अपवादच मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये अपवाद सांगितलेला आहे. त्यानंतर बघा लक्षात घ्या, एन आणि एच जमणार नाही, बी आणि एफ जमणार नाही. मग या निष्कर्षामध्ये नेमकं काय बरोबर ते आपण बघू. आता एच आणि एन बघा बरं, एच आणि एन यांच्यामध्ये फक्त काय पॉसिबल होऊ शकतं, इक्वल टू. आता बघा एच डॉलर साठी काय आलंय, डॉलर साठी ग्रेटर दॅन एन. मी काय म्हटलं तुम्हाला आत्ताच सांगितलं, एन आणि एच यांच्यामध्ये ओनली वन साइन इज पॉसिबल अँड दॅट इज इक्वल टू. तर हे साइन पॉसिबल होईल का, नाही, म्हणजे हे रॉंग आहे. एफ आणि बी मित्रांनो बघा आता सांगितलं मला, एफ आणि बी यांच्यात कोणतंच रिलेशन स्थापन होऊ शकत नाही. बी आणि एच मित्रांनो जर एफ आणि बी होऊ शकत नाही तर बी आणि एच यांच्यामध्ये सुद्धा कुठलंही रिलेशन फॉर्म होऊ शकत नाही. लक्षात आलं सगळ्यांना.
तर ही एच ची मर्यादा जी आहे ती एन पर्यंत इक्वल टू साठी एच ची मर्यादा कुठे एन पर्यंत, एच आणि बी मध्ये कुठलंही रिलेशन फॉर्म होऊ शकत नाही. क्लिअर सगळ्यांना, म्हणजे तिन्ही निष्कर्ष अयोग्य आहेत. मित्रांनो पुढचा एक्झाम्पल आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 मधला. आता लक्षात घ्या सगळ्यांनी, पुन्हा जसं 13चा एक्झाम्पल होता त्याच फॉर्मॅट मध्ये 14चं पण एक्झाम्पल दिलेलं आहे. पी कॉर्पोरेट सिम्बॉल क्यू, म्हणजे पी हा क्यू पेक्षा लहान नाही. मग लहान नाही म्हणल्यावर मित्रांनो पी एकतर मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे क्यूच्या. त्यानंतर पी डॉलर क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. मग पी हा क्यू पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान पाहिजे किंवा इक्वल पाहिजे क्यूच्या. पी स्टार क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही समान नाही म्हणजे काय, लहान आहे. पी हा लहान आहे क्यू पेक्षा. पुढे पी @ क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान नाही समान नाही. अरे लहान पण नाही समान पण नाही म्हणजे काय, मोठा आहे. पी हा मोठा आहे क्यू पेक्षा. पी पर्सेंटेज क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही लहान नाही म्हणजे कसा आहे हो, समान. मोठा नाही लहान नाही म्हणजे पी कसा आहे, क्यूच्या समान झाला. अरे डिकोड केला, लगेच चिन्ह टाकून द्या. एफ पर्सेंटेज साठी काय आहे, इक्वल टू आय. @ साठी काय आहे, ग्रेटर दॅन बी. कॉपीराइट साठी बघा मित्रांनो की काय, ग्रेटर दॅन इक्वल टू एम. डॉलर साठी काय, लेस दॅन इक्वल टू के. इथं जर बघितलं मित्रांनो तर इकडच्या चिन्हांचे फेस इकडे आहे, या चिन्हाचा फेस इकडे आहे. यम या ठिकाणी मध्यस्थ होतो, यम या ठिकाणी मेडिएटर होतो, मध्यस्थ होतो. म्हणजे काय, यमचं इकडे पण जमतं, यमचं इकडे पण जमतं. पण इकडचे जेवढे मंडळी आहेत त्यांचं इकडच्या मंडळी सोबत जमत नाही. फक्त जर अपवादात्मक स्थिती असली तर ती स्थिती येऊ मात्र शकते. आता अपवाद या प्रश्नामध्ये तुम्हाला स्पेशल एक्सप्लेन करतो पुन्हा. आता बघा मित्रांनो, पहिला निष्कर्ष के पर्सेंटेज साठी काय, इक्वल टू के इक्वल टू बी येऊ शकतं का, हे आपण बघू. के इक्वल टू बी. बघा आता इथं अपवादात्मक स्थिती मी सगळ्यांना एक्सप्लेन केलेली. पुन्हा एकदा अपवाद मी सगळ्यांना एक्सप्लेन करून देतो. बघा अपवाद काय आहे, अपवाद काय आहे हे सगळ्यांनी एकदा लक्षात घ्यायचं आहे. अपवाद काय बघा मित्रांनो, जर ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी, बी लेस दॅन इक्वल टू सी असेल किंवा ए लेस दॅन इक्वल टू बी, बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी, अशा दोन्ही स्थिती असतील तर अशा दोन्ही स्थितीमुळे ए इज इक्वल टू सी असतं. म्हणजे फर्स्ट कंटेंट इज इक्वल टू थर्ड कंटेंट असतं. ठीक. मग बघा आता हेच याच्यामध्ये अप्लाय करायचं आपल्याला. आता ही स्थिती इथं निर्माण झाली या तिघांसाठी. मग बी ग्रेटर दॅन इक्वल टू एम लेस दॅन इक्वल टू के म्हणजे काय, बी इक्वल टू के हे चालतं. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. आता के @ बी, के @ चा मिनिंग मित्रांनो, @ चा मिनिंग आहे ग्रेटर दॅन, के ग्रेटर दॅन बी. आताच आपण बघितलं ना, जर के आणि बी हे इक्वल आहेत तर के हा ग्रेटर होऊ शकतो का बी पेक्षा, नाही. रॉंग. एम स्टार एफ. आता बघा एम स्टारचा मिनिंग काय, स्टारचा मिनिंग लेस दॅन, एम लेस दॅन एफ. एम लेस दॅन एफ आहे का बघा. एम छोटा आहे का एफ पेक्षा. एम आणि एफ यांच्यामध्ये हे चिन्ह महत्वाचं आहे. याचं तोंड कोणाकडे, एफ कडे. या चिन्हाचं ओपनिंग फेस एफ कडे आहे का, ओपनिंग फेस एफ कडे आहे. करेक्ट. बी स्टार एफ, बी लेस दॅन एफ. बघा मित्रांनो बी आणि एफ यांच्यामध्ये पण हे चिन्ह महत्वाचं, हे दोन चिन्ह बघा. बी आणि एफ जर तुम्ही बघितलं तर हे दोन चिन्ह यातलं हे चिन्ह महत्वाचं. पुन्हा ओपनिंग फेस जे आहे या चिन्हाचं ओपनिंग फेस जे आहे ते एफ कडे आहे. इथं एफ कडे आहे ओपनिंग फेस एफ कडे आहे. करेक्ट. म्हणजे या प्रश्नामध्ये निष्कर्ष 1, 3 आणि 4 बरोबर आहे. निष्कर्ष 2 अयोग्य आहे. मित्रांनो याच्या खाली पुन्हा तुम्हाला आपल्याला ऑप्शन दिले. 4 निष्कर्ष तर तुम्हाला दिलेले आहेतच. या 4 निष्कर्षाच्या खाली पुन्हा 4 आपल्याला ऑप्शन देण्यात येतील. मग त्यात हे ऑप्शन निवडायचं सगळ्यांनी. 1, 3 आणि 4 योग्य किंवा 2 अयोग्य, बाकी योग्य. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एसटीआय पूर्व परीक्षा 2014 मधला. पण पुन्हा एकदा दिलेल्या लँग्वेजला आपल्याला डिकोड करायचं. पी ट्रायंगल सिम्बॉल आहे किंवा तुम्ही डेल्टा पण म्हणू शकता. पी डेल्टा क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान मोठा नाही. मग मला सांगा मित्रांनो, पी क्यू पेक्षा लहान पण नाहीये मोठा पण नाही म्हणजे काय, समान. पुढे पी इक्वल. आता इकडे इक्वल दिला, याचा आणि इकडच्या सिम्बॉलचा टेन्शन घ्यायचं नाही. पी इक्वल क्यू, पी हा क्यू पेक्षा मोठा समान नाही. मग पी मोठा पण नाहीये समान पण नाही म्हणजे लहान पाहिजे. पी हा लहान आहे क्यू पेक्षा.
पुढे बघा पी अपवर्ड एरो क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान समान नाही, मग लहान नाहीये समान नाहीये मग कसं आहे मोठा? अरे असं लहान मोठा मध्ये असं करायचं, फक्त काहीच अवघड नाही याच्यामध्ये. पी हॅश क्यू, पी हा क्यू पेक्षा लहान नाही समान नाही, लहान नाही समान नाही पुन्हा एकदा हा मोठा. इथं बघा दोन्ही सिम्बॉल साठी बघा एरो जरी आला किंवा हॅश जरी आला तरी दोघांसाठी काय इथं ग्रेटर दॅनच आहे ना, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. पी स्क्वेअर क्यू, पी हा क्यूच्या समान नाही, मग पी हा क्यूच्या समान नाही म्हणजे नॉट इक्वल टू क्यू. जर दिलेले डिकोड झालेले आहेत बस याच्यात टाकून द्यायचे. ए हॅशचा मिनिंग प्रश्नामध्ये काय ग्रेटर दॅन बी, बी इक्वल टू साठी काय आलं लेस दॅन डी, नाही तर इथं बी इक्वल टू डी लिहू नका जसं तसं, इक्वल टू साठी डिकोड करून काय आलेलं आहे लेस दॅन. त्यानंतर डी ट्रायंगल, ट्रायंगल किंवा डेल साठी काय आलं इक्वल टू ई. आता इथं तर बी बाउंड्री लाईन होईल का, कारण ह्या साईडचा चेहरा इकडे यांचा चेहरा इकडे आहे. क्लिअर? मग लक्षात घ्या पहिला निष्कर्ष ए हॅश ई, हॅश साठी काय मित्रांनो ग्रेटर दॅन ए ग्रेटर दॅन ई, आणि इथं सुद्धा हॅशच आहे ई ग्रेटर दॅन बी. आता सगळ्यात पहिले बघा ए आणि ई दिले, ए आणि ई जमल का? ए बॉर्डरच्या अलीकडं ई बॉर्डरच्या पलीकडे, बॉर्डरच्या इकडचे बॉर्डरच्या तिकडचे त्यांचं जमत नसतं, रॉंग. ई हॅश बी, ई आणि बी यांचं जमल, याच्यात या चिन्हाला महत्व, याचा चेहरा कोणाकडे ई कडे, ई कडे चेहरा आहे का? यस आहे. करेक्ट. निष्कर्ष 2 फक्त